मित्रांनो, दुपारी आमच्या विहाराचे काही कार्यक्रम चालू होते. त्या कार्यक्रम चालू असताना बैलांची झुंज लागली होती आणि त्या झुंजीमध्ये हा एक बैल जो आहे ना, हा विहिरीमध्ये पडला होता. विहीर जास्त मोठी नाही आहे आणि पाणी पण नाही, त्यामुळे काय बैलाला दुखापत तर झाली नाही. तर आता आमची काही मुंबईकर मंडळी इथे आहेत, तर आता आम्ही सगळे मिळून त्या बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. वरती काढणार आम्ही, आणि ते अडचण आहे ना, त्यामुळे रस्सी बांधून त्याला वरती काढणार आम्ही. अरे संकेत गेला ना खाली, संकेत त्याला जवळ घेऊ शकतो. इकडे इकडे आता असा आहे, तिकडे नको जावे, त्याच्या हातातला आहे ना, इकडे ये ना, तिकडे वर जावायचा. तिकडे साफ करतोय ॲक्च्युली, तिकडे रस्सी बांधून ना त्याला खेचता येईल, त्याच्यामुळे तिकडे साफसफाई चालू आहे. जेसीपी आणायला गेले पण जेसीपी मिळाला. अरे अरे हो तिकडे या. अरे त्याला आता मी ह्या साईडने ओढून काढणार आहे, इथे उंचावरती, आणि रस्सी बांधून ह्या साईडने घेतलं तर साफ करतोय. तर अजून एक जण खाली उतरतो, काय 2 जण लागणार आहेत बांधायला त्याला. हवा खाली उतरतो. संख्या लागेल, जाडी घ्यायला लागेल, हा शेडा गेला बांधायला बांधून घ्या. बैलाला काढायसाठी बघा, आमचे विहाराचे इथे ॲक्च्युली कार्यक्रम चालू आहे आणि बैलाची झुंज लागली होती. त्या झुंजीमध्ये बैल पडलेला आहे विहिरीमध्ये. विहिरीमध्ये पाणी तर नाही आहे, त्याला काढण्यासाठी आमची भावकी आलेली आहे. इथे आमच्या सावडकरवाडीचा हा बैल पडलेला खाली. कार्यक्रम चालू असताना आली मंडळी त्याला बाहेर काढायसाठी. साफसफाई चालू आहे. आता तुझ्या हाताला लागेल, संध्याकाळी मुस्कुरीला लागेल. तर निरे साऊंड उतरतात खाली. हेल्मेटला काटा लागेल. बघा, आमच्या वाडीतली मुलं बैलाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतात. बाजूला कार्यक्रम चालू आहे तरी आधी मुलं इथं आलेत. इकडे खाली 14 जण उतरले. इकडची अडचण आहे ना, तोडणार आणि ह्या साईडने वरती काढणार त्याला. हे केलं बघा, एक साईडने पुन्हा साफ केलंय. आता बैलाला वरती काढायला सोपं जाणार आहे. तिकडनं ॲक्च्युली जमीन थोडी वीक आहे, तिला करणार नाही. आता ह्या साईडने काढलं त्याला वरती, जागा मोकळी झाली. त्याला वरती काढायचा प्रयत्न करतोय. तर तिकडे त्या साईडला सरक, उद्या जा तिकडे सरक. आता त्या पायामध्ये रस्सी टाकून त्याला वरती वाढणार आहे. हातात घ्यायला पाहिजे, नंतर ते तो हातात नको भेटायला. बघा, विहाराकडे आमचा कार्यक्रम चालू असताना सगळी मंडळी इथे आले. आमच्या सावडेकरवाडीचे पांडू सावडेकर यांचा बैल झुंज खेळताना खाली पडलाय. आमची अर्धी भावकी आले, तरुण मंडळी सगळे आले तिथे, बघू शकता कार्यक्रम सोडून.
बघा किती जण आहेत. कमी तिथे आम्ही चला या. मी त्या साईडला जातो. जास्त पुढे जाऊ नको. हे सगळ्यांचे चेहरे दाखवा जरा. हे बघा हे मंडळी आलेत. बैला खूप चांगलं काम करतात प्राण्याला वाचवणं. हा हो सगळी मुंबईकर आहे गँग आमची. आणि आमच्या टायमाला बैल पडलाय. हा बरं आमचा कार्यक्रम चालू असताना आमचा कार्यक्रम चालू असताना पण बैल पडलाय. आमचा कार्यक्रम चालू असताना बैल पडलाय. ती आम्ही सेवा करतोय त्या बैलाची. बरोबर चांगलं काम करतोय आपण ना. आणि चांगलं काम करतोय. बरोबर आणि वेळा बघा तुम्ही आता बैल कसा काढतो तो. हा चला. अरे मुंबईकरांना काय माहिती नाही कामाची. स्थानिक लोक काही उतरलेत बांधायला. बघा मुंबईकर आहेत सगळे. माहिती नसताना पण प्रयत्न करतायत बैलाला कसा वरती काढायचा असतो विहिरीतून. धक्का मारू नका. हे धक्का मारू नका. शाबास. बघा कसा काढतात बैलाला वर. कोयती द्या कोय. हे ढील छोडा नाही तर ढील छोडा. हे ढील छोडा नाही तर हे ढील छोडा रे. खाली छोडा ढील. ढील छोडा. पण खालून वरती आलेत. कमी पडलेत माणसं ओढायला म्हणून निले सावंत आलेत. त्याला दुसरी रसी लावून पुन्हा त्याला प्रयत्न करणार वरती काढायचा. त्याला वडता मिळत नाही. एक आतून रस्सी बांधून त्याला वडायला मिळत नसल्या कारणाने एकदम बरोबर. मुंबईकर मंडळी व्यवस्थित. हा चला. मंडळी गावात ताकद. आम्ही नाही वाकत. चला. पडला चप्पल घ्या माझी. त्याला अशा प्रकारे बैल काढलेला आहे मुंबईकर मंडळींनी. पण पडले बिचारे बैल ओढताना. पण हे बरं बोलतोय काय बागत जा. हे शिडी इकडनं नाही. कुठं होता बैल काढला. मित्रांनो दुपारी ना बैलांची झुंज लागली होती. त्या झुंजीमध्ये ह्या विहिरीमध्ये बैल पडला होता. ते आमच्या विहारामध्ये काही कार्यक्रम चालू असताना पण सगळी भावकी मुंबईकर भावकी येऊन या बैलाला बाहेर काढलेलं. खूप चांगलं काम केलेलं आहे मित्रांनो.
तर चला हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी काढला होता मी.